बापूंचा, महात्मा ज्योतिबा फुल्यांचा, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा, शहीद आझम भगतसिंगांचा. आता प्रचंड प्रमाणात आज बेरोजगारी या भारतात पसरलेली आहे. आज ग्रॅज्युएशन झालेली मुलं, डिग्री होल्डर मुलं BA MA ची डिग्री घेऊन संपूर्ण राज्यामध्ये देशामध्ये फिरत आहेत आणि परिस्थिती पाहता सरकारी बॅकलॉग भरल्या जात नाही, संपूर्ण खासगीकरण करणं चाललंय. या देशामध्ये बेरोजगारी प्रचंड प्रमाणात वाढली आहे. यासाठी केंद्र आणि राज्य सरकारला आमची विनंती आहे की आरक्षण खासगी क्षेत्रामध्ये ज्या ठिकाणी 50 जागाच्या वरती लोकसंख्या आहे, 50ची लोकसंख्या आहे, अशा क्षेत्रामध्ये खाजगीकरणाची शासनाने ठराव मंजूर करावा आणि SC ST साठी राखीव जागा भराव्या अशी केंद्र आणि राज्य सरकारला आमची विनंती आहे. काय वाटतंय, पहिलेच आरक्षणाहून राज्यामध्ये 2 समाजात तेढ निर्माण झाले, आपण पुन्हा आता खाजगी क्षेत्रात आरक्षणाची मागणी करताय. काही राजकारण्यांचं राज्यघटनेमधून आरक्षण संपवण्याचं काम चालू आहे. म्हणून हे महाराष्ट्रामध्ये असेल, देशामध्ये असेल, आरक्षणाच्या नावावर जातीमध्ये तेढ निर्माण करून भांडण लावण्याचे काम चालू आहे. परंतु बाबासाहेबांनी राज्यघटनेने निर्माण केलेले जे कायदे आहेत त्यांचा विचार करून जर काम केलं, जे राज्यघटनेचे केंद्र सरकारमध्ये कायदे तयार होतात, जे संसदेत कायदे तयार होतात, त्यानुसारच आरक्षण दिलं जातं. परंतु काही कार्यकर्त्यांची या महाराष्ट्रातल्या हम करो सो कायदा अशी प्रकारची भूमिका चालू आहे. अशा प्रकारे कोणाला आरक्षण मिळणार नाही. आरक्षण हा काय गरिबी हटवण्याचा कार्यक्रम नाही आहे. म्हणून खाजगीकरण मोठ्या प्रमाणात त्यांचं प्रमाण वाढलेलं आहे. त्यामुळे खाजगी क्षेत्रात SC STला आरक्षण लागू करावे अशी आमची शासनाला मागणी आहे. SC STचा आपण विषय केला आहे. हाकेने SC मधून आरक्षणाची मागणी केलेली आहे, कसं पाहताय? लक्ष्मण हाकेने फक्त सूचना केलेली आहे, त्यांनी काही मागणी केलेली आहे. कारण लक्ष्मण हाके SCच्या नांदी कधीच लागणार नाही. SC STच्या त्यांनी फक्त सूचना केलेली आहे. परंतु महाराष्ट्राचे काही बुजगावणे काही आझाददादाच्या इशाऱ्यावर चालतात, काही सुरेश दत्तच्या इशाऱ्यावर चालतात आणि भारतीय क्रांती दल हे फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर चालत आहे. पण आपण SC STच्या साठी खाजगी क्षेत्रात आरक्षणाची मागणी करताय आणि SC मध्ये अबकड वर्गीकरण एकीकडे केले जाते, दुसरीकडे ST मध्ये घुसेखोरी वाढते. शासनाने प्रचंड प्रमाणात जे रोस्टर असतात सरकारी बॅकलॉग भरण्याचे, तुम्ही आजही पूर्ण सरकारी कार्यालयात जाऊन बघा, कुठंही सरकारी नोकर भरती नाही आहे, सगळं खाजगीकरण करू लागलेत. यामुळे आमची क्रांती दलची भूमिका आहे की संपूर्ण खाजगी क्षेत्रामध्ये SC STला आरक्षण देण्यात यावे.